Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मी CSMT स्टेशनवर आहे आणि इथं मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागातून मराठा आंदोलक आलेले आहेत. अगदी त्याच्यामध्ये सगळ्या वयातल्या आंदोलकांचा समावेश आहे. आपल्याला इथं काही लोकांशी बोलायचं आहे. काका कुठून आलात? आम्ही तळकोट तालुका लातूर जिल्ह्यातून आलेलो आहेत. काय मागणी काय आता? आम्हाला आरक्षणाची मागणी आहे. मराठा आरक्षणाला मागणी आहे. आम्हाला मिळालंच पाहिजे. कशासाठी हवं आरक्षण? आम्हाला आमच्या समाजाला काही सुदृढ बनवण्यासाठी. आमच्याकडे काय ह्याच्यासाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आमची लेकरं बेकार आहे. आमचा विषय गेलं तर गेलं, पण लेकरांचं घडवण्यासाठी आम्हाला त्या आरक्षणाची गरज आहे. त्याच्यासाठी आम्ही इथं आलो. सरकार तर म्हणतंय की आम्ही सवलती वगैरे देतोय. त्या सवलती कुणा कामाच्या आहेत? त्यांना फक्त राजासाठी सवलती पाहिजे, आमच्यासाठी आम्हाला सवलत पाहिजे. ते आम्हाला आमचे लेकरं सुदृढ बनवायचे. आमचं जीवन गेलेलं गेलं, यापुढे तर आमचे लेकरं सुदृढ राहावं लागेल का नाही? तुमचे मुलं वगैरे जातात का शिकायला? हो, शाळेत आहेत, बेकार आहेत, शेती करू आले तर पर्याय नाही त्याला. वय वाढलं, याला पर्याय काय लागेल का? किती शेती आहे तुमच्याकडे? आमच्याकडे आम्ही अल्पभूधारक होतो. आम्हाला 7 एकर जमीन आहे, 2 मुलं आहेत. आमची काय जायदाद तेवढी बागायती आहे? बागायती नाही, साधारण आहे, करून खाण्यासारखी आहे. किती पिकतं वर्षाला? वर्षाच्या काठी आमचं 1 लाखाच्या मधून उत्पन्न आहे. त्यात भागत नाही. त्याच्यात भागते कुठलं? 5-6 माणसाचं कुटुंब चालते का? चालू शकत नाही. ह्याच्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज आहे. तुम्ही कुठून आलात? आम्ही लातूरून. काय आता काय काय ठरवून आलाय? काय म्हणलं? काय ठरवून आलात? आरक्षण घेतल्याशिवाय तर आम्ही परत जाणारच नाही. आम्ही ठरवूनच आलो. चालणार नाही. हा, मुख्यमंत्री म्हणतात की आंदोलनाला कुणाचे तरी रिसोर्सेस आहे. ते काही म्हणते, त्याच्या म्हणण्याकडे लक्ष. ते काय बी म्हणतात म्हणायला येईल ते. त्याला कुठून काय भेटतंय, की कुठून आधार भेटताय, की कुठून अफवा विश्वास ठेवतात की म्हणणार. मागे तर 2 वर्षाखाली म्हणले की मराठा आंदोलक साप सोडणार आहेत वारकऱ्यामध्ये पंढरपूरमध्ये. ती त्यांचीच अफवा आहे आणि आता पण ती त्यांचीच अफवा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ शकतात? नाही, ते त्याची इच्छा असती तर देऊ शकतात, पण त्यांची इच्छाशक्ती नाही. आणि त्यांना मराठा समाजाबद्दल एवढा द्वेष भरलाय की 2 वर्षाखाली, आता 2 वर्ष होते 1 तारखेला, आंतरवाली सराटीमध्ये गोळीबार त्यांनीच करायला सांगितलं पोलिसांना. आणि सांगते की पोलिसावरच आम्ही केला. आम्ही कशाला करा? पोलिस आम्हाला सहकार्य कधी बी करतात. गेली 10 वर्ष झाला आंदोलनाची चळवळ चालू आहे. 10 वर्ष पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले. आम्ही पोलिसाला करतो. पोलीस आम्हाला कधीच लाठीमार करणार नाही. त्यांनीच आदेश दिला, त्यांनीच करायला लागले, गोळीबार करायला लागला. सांगते की पोलिसावर हल्ला झाला. आतापर्यंत आता इथं करोडो लोक आले. एकाही मराठा आंदोलकांना पोलिसाला त्रास दिला नाही किंवा पोलिसांना आंदोलकाला त्रास दिला नाही. ते काय बोलतात की काल सगळं म्हणजे स्वतःवर येऊ नये म्हणून प्रशासनावर धाडणार आणि प्रशासनावर लुटून देऊन आपण बाजूला घेणार आणि जे काय करायचं तेच करणार. एक हाती सत्ता ठेवण्याचा प्रयत्न करालेत आणि महाराष्ट्राला हे कधी मान्य होणार नाही. पण आता तोडगा कसा काढायचा? कसा मार्ग काढायचा ठरवा. दादा उपोषणाला बसले, ते म्हणाले 2 वर्ष झालं त्यांनी चर्चा केली. त्यांनी 2 वर्ष झालं शिंदे समिती नेमली. मुदत वाढत द्याले. 2 वर्ष झालं शिंदे समिती करायला काय? शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला त्यांच्याकडे बजेट नाही. मराठाला आरक्षण द्यायला त्यांच्याकडे कोटा शिल्लक नाही. त्यांच्याकडे आहे काय? आता दादा उपोषणाला बसलेत. काय तुम्ही काय तयारी केली काय आंदोलनाची? आम्ही 15 दिवस इथं नाही, 1 महिना जरी लागला, एक महिना जरी इथं राहायची गरज पडली तर आम्ही इथं राहायच्या तयारीने आलेलो आहोत. 1 महिना नाही, 2 महिने जरी लागले तर मी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही. त्या उद्देशानं करोडो बांधव आम्ही सोडणार नाहीत. मुंबई आम्ही कदापि सोडणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. तुमचे इथं आता खाणे-पिणे राहण्याची काय व्यवस्था? सोबत 2 महिन्याचं राशन सोबत घेऊन आलेलो आहोत. आमच्या सोबत गॅस टाक्या सगळंच आहे. आमच्याकडे कसलीच उणीव नाही. जरी मुंबईमध्ये हॉटेल बिटेल सगळं जरी बंद केलं तरी आमचं खाणं पिणं सगळं चालू राहील. आणि इथल्या लोकांना आम्ही सगळ्याला जीव घाला एवढं आमच्यापाशी अन्न शिल्लक आहे. आम्ही शेतकरी माणसं गरीब आहेत, पण आम्ही भुकेल्याला कधीच उपाशी मरू देणार नाहीत. आमचे जरांगे पाटील उपोषणावर बसले तरी पण आम्ही भुकेल्याला अन्न खाऊ घालत आहेत, बनवून खाऊ घालत आहेत अन्न. आणि या ठिकाणी आम्हाला कसल्याच प्रकारची कमतरता भासणार नाही. जरी मुंबई जरी बंद झाली
तरी आम्हाला काही पण आझाद मैदानावर अन्न शिजवण्यास मनाई आहे, माहिती आहे ना तुम्हाला? आम्ही गाड्यामध्ये शिजवू, आम्ही रोडवर शिजवू, आम्ही कुठेही करून खाऊ, आम्हाला काय आहे? आम्ही शेतातले माणसं आहो, आम्हाला सगळं जमतंय. आता तुम्हाला वाटतं का फडणवीस देतील आरक्षण? देणार कसं नाही, देणारच ना. आता झाला की कर झाला की एवढे दिवस झाले तेवढे दिवस झाले, सगळं ऐकलं, टाइम झाला, सगळं झालं. आता फक्त काढणीला आले, आता छाटून काढायचं काम आहे. आता जसं पीक कसं कापून आपण काढतो ना, तसं आता आरक्षणाची लढाई आमची अंतिम टप्प्यात आले. आता काय मंत्रामध्ये घातलं की पोतं लावायचं काम आहे. आरक्षण म्हणजे आता झालं असंच आहे. पण आता फडणवीस म्हणतात की आंदोलनात कुणाचे तरी रिसोर्सेस आहे. रिसोर्सेस नाही, वाटून टाकले. कसं झालं माहितीये का, आमचा प्लॉट असून सुद्धा आम्हाला माहित नव्हता. आता आम्ही त्याचा हट्ट काढून आणलाय. आमचा प्लॉट आहे म्हणून. जसं आरक्षण 16% जे शिल्लक राहिलेलं होतं ते आरक्षण लोकांना वाटून दिलं. आता ते आमचं आरक्षण होतं ना, आम्ही हक्कानं मागत आहेत. आमचं आरक्षण आम्हाला पाहिजेच, दिलंच पाहिजे ना. काका कुठून आलात? मी गोंदी मुक्काम पोस्ट गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना. आम्ही आदरणीय मनोज दादा यांच्या गावापासून आमचं फक्त 10 किलोमीटर गाव आहे. काय आता तुमच्या मागण्या पूर्ण होतील असं वाटतं तुम्हाला? आमचा अंदाज आहे यावेळेस गावाच्या मागण्या पूर्ण होतील आणि राज्याचे सर्व राज्यमंत्री आम्हाला याचा न्याय देतील हे आम्हाला प्रति खात्याने आश्वासन आहे. आम्हाला काय म्हणायचं तुम्हाला? देवेंद्र फडणवीस हा भारतामधील पहिला मुख्यमंत्री आहे की तो मताची चोरी करून निवडून आलेला आहे. का वाटतं तुम्हाला? का वाटतं? कशात? आज कुठं कुठं मताची चोरी झाली नाही एवढं सांगायचं. आज अतुल भोसलेच्या विरोधातला माणूस पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मध्ये एका बूथवर 776 मतदान झालेलं आहे. तर 776 पैकी 799 हे अतुल भोसलेला पडलेले आहेत. कसं काय? मयत लोकांच्या नावावर कित्येक मतदान काढून हे लोकांनी सत्ता स्थापन केली आहे. गावामध्ये मयत लोकांचे सुद्धा मतदान करून घेतले. 150 मतदान असलेल्या गावामध्ये 250 मतदान झाले. हे बघा, आता कसं आहे ना की जिथं मराठा आंदोलन पीकवर होतं तिथं सुद्धा भाजपचे आमदार निवडून आले. मग ते कसं काय होणार? असं कुठं शक्य आहे का? आता मला सांगा, बटन आमच्यापाशी आणि सामुग्री तुमच्यापाशी. तुम्हाला बाई करायचं आहे का गडी करायची हे तुम्ही ठरवलेलं आहे. आता आम्हाला बाया करता का तुम्ही? तुम्हालाच आम्ही बाई करणार. आम्ही तुमची बाजू सातत्याने लावून धरलेली आहे, जी सत्याची बाजू आहे किंवा सरकारची सुद्धा बाजू आम्ही लावून धरलेली आहे. त्यामुळं तुमच्या अडी अडचणी समस्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्षाची मुदत दिलेली होती. जे काही त्या मुदतीनुसार प्रत्येक समाजाचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचे पुन्हा त्याची फेर तपासणी करून तो समाज वगळला पाहिजे, सुधारित लोक वगळले पाहिजेत. 8 लाखाच्या उत्पन्नाच्या वर त्या कुठल्याही आरक्षणामध्ये आपण ते ग्राह्य धरत नाही. पण त्याचं उत्पन्न 8 लाख आहे, त्याला पण आज ती योजना आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो, आज फायनान्सचे जर पैसे उचललो आपण, 5 रुपये जर शिल्लक असले तर कुठली बँक आपल्याला कर्ज देईना भाऊ? बरोबर आहे की नाही? पण आता आरक्षण जर आपल्याला जर कमी करायचे लोक असतील तर या शासनाला माहिती नाही का कुणाचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे, कोण कमी आहे, कोण गरीब आहे, हे याला कळणार का? ह्या गोष्टीचे शासनाने बी जबाबदारी घ्यायला पाहिजे. आणि ह्यामध्ये एक ओबीसी म्हणजे कास्ट मध्ये हे आहे नियम आहे, एकदा घेतला एका पिढीने लाभ घेतला की दुसऱ्या पिढीला लाभ घेता येत नाही. पण ते लोक डबल तिसऱ्या चौथ्या पिढीला लाभ घेतात. ते कशा पाहिजे? ते बंद झालं पाहिजे. आमचा मराठा समाजच नाही तर आता एससीचं आरक्षण आहे समजा 20% जे राखीव आरक्षण आहे. आज तुम्ही त्या राखीव आरक्षणात एससीच्या लोकांची जर जनगणना जर केली समजा, तर त्या समाजामध्ये जे लोक सुधारलेले आहेत तेच परत आरक्षणाचा लाभ घेऊन जे माग राहिलेला समाज आहे एससी मधला तो मागच राहून गेला. जे समाज सुधारलेला आहे ते समाज सुधारलेलाच आहे ना पुढं. त्याच्यामुळे हे आरक्षण जे आहे हे आरक्षण ह्या गोष्टीवर द्यावंच लागल आणि दिलंच पाहिजे. शासनाने याचा फेरविचार करायला पाहिजे. वेळोवेळी विचार करून शासनाने ह्या गोष्टीचा आतोनात प्रयत्न केला पाहिजे. आज शेती उत्पन्नाचा सोर्स कमी झालाय, मुलांचे लग्न त्यांच्या बोलण्यातून प्रकर्षाने 2 गोष्टी जाणवत आहेत. शेती क्षेत्रामध्ये जे अपयश म्हणूयात आपण व्यवस्थेचं आणि शेतमालाला भाव न मिळणं, त्यातून नोकरी, रोजगार, शिक्षण
अशा वेगळ्या भागांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यातून हा असंतोष बाहेर पडतोय असं आंदोलकांशी बोलताना जाणवत आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. पाहत राहा मुंबईत.